मी जातवान मराठ्याचा पोरगा आहे. मी माझ्या मराठा बांधवांशी गद्दारी करणार नाही. माझ्या मराठा समाजाला मी मायबाप मानलंय. त्यांना आरक्षण मिळवून दिल्याशिवाय मी शांत बसणार नाही. हे गौरवोद्गार आहेत मनोज जरांगे पाटील यांचे. मनोज जरांगेंनी महाराष्ट्रात अनेक सभा घेतल्या. या सभांच्या माध्यमातून महाराष्ट्रातील 175 मराठा कुणबी आमदारांना टार्गेट करण्यासोबतच सरकारला धारेवर धरण्याचं काम मनोज जरांगे यांनी केले. त्यामुळे जरांगे यांच्या या भव्यदिव्य सभांच्या उद्रेकाचे परिणाम कुणाला भोगावे लागतील, कोणते सर्वात मोठे 3 नेते डॅमेज झालेत, हेच आपण या व्हिडिओतून सविस्तर पाहूया. त्याआधी आपणा सर्वांचं विश मराठी या चॅनलवर मनपूर्वक स्वागत. मनोज जरांगे यांच्या सभांमधून आतापर्यंत टार्गेटवर असलेले 3 नेते आहेत. ते म्हणजे छगन भुजबळ, देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे. तर सर्वात प्रथम पाहूया छगन भुजबळ कोणत्या कारणामुळे डॅमेज झालेत ते. मराठ्यांच्या आरक्षणाला विरोध नाही, पण त्यांनी ते ओबीसीमधून मागू नये अशी जाहीर मागणी छगन भुजबळ वारंवार करताना दिसत आहेत. अंतरवाली सराटे येथे पोलिसांकडून लाठीचार्ज झाल्यानंतर मनोज जरांगे ज्यावेळी या सर्व प्रकारच्या केंद्रस्थानी आले तेव्हापासून छगन भुजबळ या प्रकारची मागणी करत आहेत. जरांगेच्या आंदोलनाला पैसे कुठून येत आहेत अशी टिप्पणी त्यांनी केली. या सगळ्या टिप्पणीनंतर जरांगे यांनी भुजबळ यांचा पुरताच समाचार घेतला. कुणबी म्हणून आम्ही आधीपासूनच आरक्षणात आहोत, त्यामुळे ओबीसींना बिलकुल घाबरण्याचं कारण नाही म्हणत जरांगे यांनी भुजबळ यांचे वार परतावून लावले. ओबीसी आणि मराठ्यांच्यात फूट पाडणं थांबवा असा सज्जड दम त्यांनी भुजबळांना दिला. राज्यातील अनेक ओबीसी नेत्यांना निवडून येण्यासाठी मराठा समाजाने मदत केली असून आता आमच्या वाटणीचं आरक्षण आम्हाला मिळू द्या, त्यात आडवे येऊ नका, हीच भूमिका जरांगे यांनी वेळोवेळी मांडली आहे. जरांगे विरुद्ध भुजबळ असा वाद येथून पुढे कायम राहिला तर मोठा फटका येत्या निवडणुकीत भुजबळ समर्थक ओबीसी उमेदवारांना बसण्याची शक्यता आहे. भुजबळ हे सध्या अजित पवार गटासोबत असल्याने साहजिकच हा फटका त्यांच्या गटालाही बसू शकतो. विशेषतः जरांगे पाटलांच्या पश्चिम महाराष्ट्रातील दौऱ्यामुळे अजितदादांच्या इथली मराठा सेंट्रिक मतदारांची लोभी त्यांच्यापासून दूर राहू शकते. या यादीत दुसरं नाव येतं ते देवेंद्र फडणवीस यांचं. देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री असतानाच्या कार्यकाळातच राज्यात लाखोंच्या संख्येने मराठा क्रांती मूक मोर्चे निघाले. आरक्षण मिळालं, पण ते सर्वोच्च न्यायालयात टिकू शकलं नाही. त्यामुळे फडणवीस यांची आरक्षणाविषयीची भूमिका संदिग्ध वाटत राहिली. यावर्षी आंतरवाली सराटे येथे आंदोलकांवर झालेल्या पोलीस लाठीचार्जनंतर फडणवीस यांनी बेजबाबदार विधान केलं आणि ते सुद्धा जरांगे यांच्या रडारवर आले. जरांगे यांच्या मोठ्या सभांचा आणि त्यातील मराठा समाज बांधवांना केलेल्या आवाहनाचा फटका त्यामुळे फडणवीस आणि पर्यायाने भाजपला बसू शकतो. या यादीतील तिसरं आणि महत्त्वाचं नाव म्हणजे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं. आरक्षण देण्यासाठी सरकारने स्वतःहून जरांगे यांच्याकडे 1 महिन्याचा वेळ मागून घेतला होता. ती मुदत जरांगे पाटील यांनी 10 दिवसांनी वाढवून दिली होती, पण तरी एकनाथ शिंदे काही करू शकले नाहीत. त्यामुळे या सरकारच्या दिरंगाईचा रोष मराठा समाजात पसरला. त्यामुळे या सर्व गोष्टीमुळे या सगळ्यात राजकीयदृष्ट्या शिंदे गटाला मोठा फटका बसू शकेल. तर या 3 नेत्याबद्दल आपल्याला काय वाटतंय? हे नेते खरंच जरांगेमुळे डॅमेज होतील का? येणाऱ्या निवडणुकीत विजयी होऊन आपले सरकार बनवतील का? कमेंटमध्ये सांगा. हा मुद्दा आवडलाच असेल तर व्हिडिओला लाईक व शेअर करा. सोबतच आमचं विश मराठी हे यूट्यूब चॅनल जरूर सबस्क्राईब करा. जय महाराष्ट्र.